हॅलो पेरेंट्स, आपण आपल्या बाळासाठी सरकारीमध्ये सर्व लसीकरण घेतलं आहे आणि आपल्याला वाटतंय की आता माझं बाळ सर्व जंतू संसर्गांपासून सुरक्षित आहे. ते हे अर्धसत्य आहे. अशी महत्त्वाचे 4 आजार आहेत ज्याच्या विरुद्ध सरकारीमध्ये दुर्दैवाने लस दिली जात नाही. ती आपल्याला आपल्या बालरोग तज्ज्ञांकडून घ्यावी लागते. कोणताही आजार झाल्यावर त्याचे उपचार घेण्यापेक्षा तो आजार होऊच नये याच्यासाठी प्रयत्न करणे कधीही आर्थिक सुज्ञपणाचे ठरते. वर्षानुवर्ष केलेल्या लसीकरणामुळेच स्मॉलपॉक्स आणि पोलिओ याचे समूळ उच्चाटन आपल्या देशातून झाले आहे. त्या 4 लसी ज्या आपल्याला प्रायव्हेटमध्ये घेण्याची गरज आहे त्या आहेत. पहिली लस आहे इन्फ्लुएन्झा लस. दरवर्षी हा इन्फ्लुएन्झा व्हायरस चेंज होत असतो, त्याच्यामुळे आपल्याला दरवर्षी याचा बूस्टरचा डोस घेणं गरजेचं आहे. दुसरी लस आहे कावीळ अ. आपण 6 महिन्याच्या वयाच्या खाली युजली हेपॅटायटिस बी म्हणजे कावीळ ब ची लस दिलेली असते. बाळ 1 वर्षाचं झाल्यानंतर 12 महिन्यानंतर त्याला कावीळ अ याची लस देणं गरजेचं आहे, जी त्याला काविळीपासून संरक्षण देते. तिसरी लस आहे चिकन पॉक्स किंवा कांजण्याविरुद्ध, जी साधारणतः 15 महिन्यानंतर बाळांना दिली जाते. आणि शेवटची आणि महत्त्वाची लस आहे ती म्हणजे टायफॉईड म्हणजेच हिवतापापासून संरक्षण देते.